शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेऊ पाहणाऱ्या 2 जणांना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। 5 जानेवारीला शरद मोहोळ याच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि या हत्येचा बदला घेण्यासाठी 2 तरुणांचं प्लॅनिंग होतं। तर इतरही इतकंच नाही तर आणखी 2 जण अजूनही या प्रकरणामध्ये फरार असल्याची माहिती आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यात हे टोळी युद्ध हे काही नवीन नाहीये। जर आपण बघितलं तर संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ हा पुढे आला आणि त्यानंतर हा टोळी प्रमुख बनला। शरद मोहोळची हत्या 1 वर्षापूर्वी घडली आणि त्यानंतर आता शरद मोहोळच्या हत्येचा बदला कोण घेणार, तर याचसाठी काही तरुण त्याच टोळीतील पुढे आलेले आहेत आणि ते पूर्णपणे प्लॅनिंग करून ह्याचा बदला घेण्यासाठी आता कुठेतरी ॲक्टिव्ह मोडवर दिसत आहेत। पुन्हा एकदा पुण्यामध्ये हा टोळी युद्ध पाहायला मिळतोय, कारण प्लॅनिंगमध्येच करत असताना याची पूर्ण तयारी करून जवळपास ते निघाले होते आणि त्याचवेळी पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली आणि पोलिसांनी जवळपास दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। तर एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले। या तिघांकडे जवळपास 4 पिस्टल या ठिकाणी मिळालेले आहेत। काही कारतुसं देखील होती आणि ते काही प्लॅनिंगमध्ये होते, अर्थात एकाला संपवण्याच्या ते तयारीत होते। आता जर आपण बघितलं तर यातील काही लोक फरार देखील झालेली आहेत, त्यांच्याकडे देखील वेपन्स आहेत, हे देखील पोलिसांना माहिती आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र ज्या पद्धतीने शरद मोहोळची हत्या झाली त्यानंतर ते टोळी पूर्णपणे शांत झालेली होती। मात्र आता त्यातीलच काही तरुण, अक्षरशः 19-20 वर्षाचे हे सगळे तरुण आहेत जे ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। ते कुठेतरी शरद मोहोळ याच्या हत्याचा बदला घेण्यासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक रॅकेट तयार करतायत आणि त्याच पद्धतीने कुठेतरी बदला घेण्यासाठी ही सगळी तयारी या ठिकाणी सुरू आहे। एवढंच काय तर यांच्या सगळ्यांकडे एक नाही तर 2-2 बंदुका आहेत। नेमके हे बंदुका त्यांच्याकडे येतात कुठून हा देखील मोठा सवाल या ठिकाणी आहे, कारण तिघांकडे जवळपास 4 पिस्टल होत्या। हे सगळे पिस्टल्स कुठून येत आहेत? आपण बघतोय की ज्या पद्धतीने आता शरद मोहोळ संपल्यानंतर शरद मोहोळची जागा या टोळीमध्ये कोण घेणार? मोहोळ जो ही टोळी आहे जी पूर्ण पुण्यामध्ये हे सगळं टोळी चालते, हे कोण चालवणार याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय। मात्र ही टोळी कुठेतरी खंडित करण्यासाठी पोलिसांना मोठा संघर्ष करावा लागतोय। या सगळ्यांना या ठिकाणी आणावं लागतंय, पकडावं लागतंय। परंतु पुण्याचे जे नवीन पोलीस आयुक्त आहेत हे टोळी युद्ध थांबवण्याचे पूर्ण प्रयत्न सध्या सुरू आहेत। मिकी, या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।